माझ्या महानंद हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृतचा 4था अध्याय याचा सार बघणार आहोत। चैतन्यं शाश्वतं शांतं व्यमातीतं निरंजनं नादविदुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथाच्या चरणाला वंदन करून 4था जो अध्याय आहे, ह्या अध्यायामध्ये सूतजी शौनकादिक मुनींना विमर्शन नावाचा एक राजा होता। किरात देशाचा विमर्शन नावाचा राजा होता। त्याची कथा सांगू लागलेली आहेत। विमर्शन राज्य करत असताना कुमुदुती नावाची त्याची पत्नी होती। धार्मिक होती, पतिव्रता होती, सुंदर होती, मृदुभाषिणी अशी। आणि हा राजा राज्य करत असताना तो शिवपूजन करायचा। प्रदोष व्रत, सोमवार व्रत, शिवरात्री व्रत, रोज शिवाची पूजा करायचा। परंतु हा वाईट पण कामं करायचा। हा मद्यपान करायचा, पुन्हा वाईट कामं, वैश्यगमन करत होता, शिकार करायचा, मांस भक्षण करायचा, अशा प्रकारे वाईटही कामं करायचा आणि शिवपूजनही करायचा, भजनही करायचं, गायन करायचं, असं दोन्हीही करत होता। म्हणून जी त्याची पत्नी कुमुदुती हिनं राजाला विचारले, म्हणू लागली, नाथ, हे असं कसं? तुम्ही चांगलंही करता, म्हणजे शिवपूजन पण करता आणि वाईट कामंही करता। तुम्ही अभक्ष भक्षण करता, मदिरा पान करता, वैश्यगमन करता, असे वाईट कामं करता, शिकार करता, मृगाला जाता, हरण मारता, हे वाईट कामंही करता आणि पुन्हा शिवभजन करता। प्रदोष व्रत तुम्ही करता, शिवरात्री व्रत करता, रोज शिवाची पूजन करता, हे दोन्ही एकत्र कसं? तेव्हा राजा सांगू लागला, कुमुदुती, जेही मी वाईट कामं करतो आणि चांगलेही करतो, हे माझ्या पूर्वजन्मीचे संस्कार आहेत। पूर्वजन्मीचं मला ज्ञान आहे आणि पूर्वजन्मी मी कुत्रा होतो। राजा सांगू लागलेला आहे आपल्या पत्नीला। आणि शिवमंदिरामध्ये शिवरात्री होती आणि सगळे भक्तगण भजन करत होते, पूजन करत होते आणि मी मंदिराच्या दारात येऊन बसलो। मंदिरात शिरू लागलो म्हणून मला तिथल्याच एका व्यक्तीनं, भक्तगणानं काठीनं मारलं। मला मारल्याबरोबर मी पळून गेलो, पण पळून जाताना मात्र शिवमंदिराच्या उजव्या बाजूने गेलो। प्रदक्षिणा मला घडली, उजव्या बाजूने गेलो आणि पुन्हा मंदिरासमोर येऊन बसलो। पुन्हा तिथं सैनिक राजाचे होते, राजोपचारानं पूजा सुरू होती। ते सैनिक बाहेर आले, त्यांनी मला पुन्हा दंडेनं मारलं। पुन्हा मी भिवून पळालो, पुन्हाही मी उजव्या बाजूने गेलो आणि प्रदक्षिणा करून पुन्हा परत येऊन बसलो। पुन्हा तिथं परत येऊन मला काहीतरी बलिपिंड प्राप्त होईल, काहीतरी खायला मिळेल म्हणून मी तिथं आलो आणि बघू लागलो। तेव्हा मात्र त्या राजाचे सैनिक होते, त्यांना क्रोध आला। 2 वेळेस हाकाले तरी हे काही कुत्रा जाईना म्हणून त्याने माझ्यावर बाण मारला आणि मला मारून टाकलं। बाण मारल्या तेव्हा माझी दृष्टी शिवलिंगावर होती। बाहेरून शिवलिंग दिसत होतं आणि ती शिवलिंगावर माझी दृष्टी असताना शिवरात्री दिवशी माझा प्राण सुटला आणि ते माझं पुण्य आहे। पण मी कुत्रा होतो आणि कुत्र्याच्या योनीमध्ये जी मी पापकर्म, मांस भक्षण, अशा प्रकारचं कुत्र्याच्या योनीमध्ये जी केलेले त्याच्याही संस्कार माझ्यामध्ये आहेत आणि त्या पुण्याईमुळं मी मनुष्य जन्म मला मिळाला आणि ही जन्म मिळून मी राजा झालो। ही पुण्याई त्या शिवरात्री दिवशी शिवमंदिरासमोर बसून भजन ऐकलेले, मला कोणी कुटकाही टाकलेला नाही, मलाही उपोषण घडलं आणि त्याच मंदिरासमोर माझा देह पडला
आणि माझा देह पडला तेव्हा माझी दृष्टी त्या शिवलिंगावर होती. हे पुण्य घडल्यामुळं मला ह्या राजघराण्यामध्ये जन्म झाला आणि मी राजा झालो. तेव्हा कुमुदुती म्हणू लागली, नाथ तुम्हाला पूर्वजन्मीचं ज्ञान आहे. आश्चर्य वाटू लागलेलं आहे तिला. ती म्हणू लागली, मी कोण होते सांगा बरं. आपल्या पतीला ती कुमुदुती म्हणू लागली, मी कोण होते सांगा. तेव्हा राजा सांगू लागला, तू सुद्धा कपोती होतीस, म्हणजे कबुतरीण होतीस. कपोती होतीस पूर्वजन्मी, कबूतर होतीस. आणि तो मांसपिंड तोंडात धरून जात असताना शय पक्षी म्हणजे ससाना तुझ्या पाठीमागं लागला तुला मारण्यासाठी. तुझ्या तोंडात मांस होतं आणि तू ससाना पाठीमागं लागला म्हणून त्या मंदिराला उजव्या बाजूनं प्रदक्षिणा केलीस. 3 प्रदक्षिणा केली ससाण्याच्या भीतीनं आणि शिखरावर जाऊन बसलीस. प्रदक्षिणा करताना दमली होतीस, तोंडामध्ये मांस होतं आणि शिखरावर जाऊन बसलीस. दमल्यामुळं तुला उडता येईना आणि ससाना तिथं आला आणि तुझा त्याने प्राण घेतला. तुझा जे देह होता त्या कबुतरीचा तो शिवमंदिरासमोर पडला आणि त्याच पुण्याईनं तू राणी झाली आहेस. राणीला आश्चर्य वाटलं. तेव्हा राणी म्हणू लागली, पुढचा जन्म तुम्हाला कळतो का? पुढचा जर जन्म तुम्हाला कळत असेल तर मला सांगा, पुढच्या जन्मीसुद्धा आपण कोण हो. तेव्हा राजा सांगू लागलेला आहे, पुढचा जन्मसुद्धा माझा राजघराण्यात होईल. तू राजकन्या होशील आणि तुझा न माझा विवाह होईल. असे 7 जन्म आपण घेणार आहोत. आणि 7 जन्मामध्ये पुढच्या जन्मामध्ये मी शिवभक्तीच कराल. कारण मनुष्य जन्माचे संस्कार तसेच राहतील. कुत्र्याचे संस्कार असल्यामुळं ह्या जन्मी माझी वृत्ती वाईट कर्माकडे जाते. पुढच्या जन्मी मात्र मी शिवभक्ती करेल. असे 7 जन्म प्राप्त होतील आणि 7व्या जन्मी मात्र मी माझ्या पुत्राला राज्य देऊन 7 जन्म पुण्य संपादन करेल, शिवभक्ती करेल आणि माझ्या पुत्राला राज्य 7व्या जन्मामध्ये पुत्राच्या हाती राज्य देऊन मी अरण्यात जाईल. अगस्त्य ऋषीचा अनुग्रह मला मिळेल. अगस्त्य ऋषी मला गुरु प्राप्त होतील आणि आपण दोघंही अगस्त्य ऋषीची शिक्षा घेऊन अरण्यात जाऊन तपसाधना करून ब्रह्मज्ञान आत्मज्ञान करून घेऊन मुक्त हो. असं राजानं आपल्या राणीला पुढचे जन्म सांगितले आणि राजा 7 जन्म घेऊन सुद्धा पुन्हा मुक्त झाला. आपलं ब्रह्मज्ञान आत्मज्ञान करून घेतलं. मी कोण आहे, मी एक आत्मा आहे आणि हे ज्ञान करून घेऊन राजा मुक्त झाला. अरण्यामध्ये जाऊन साधना करून ज्ञान करून घेतलं आणि मुक्त झालेला आहे. असा हा शिवमहिमा सांगितला. महिमा आघात आहे. शिवमहिमा ज्यांना माहीत नाही ते आंधळे आहेत. ज्या शिवसत्तेच्या मांडीवर बसून जीवन जगतो तीच सत्ता जर माहीत नसेल तर जन्मांध म्हणायला काहीच हरकत नाही. आपण जे जीवन जगतो ते शिवसत्तेच्या मांडीवरच जगतो. ज्याप्रमाणे अंध मुलगा असतो बघा, जन्मांध, आणि आईच्या मांडीवर तो स्तनपान करतो आणि त्याला जर कोणी विचारलं तुझी आई कशी दिसते र, तर त्याला तो म्हणतो मला माहीत नाही, मी जन्मांध आहे. तशीच अवस्था जो शिव परमात्म्याला जाणत नाही, त्याच्या ज्ञानाला जाणत नाही किंवा शिवभक्ती करत नाही, तो अंध सांगितला. दिवाभीत म्हणजे घुबड. दिवाभीत ही घुबड जो प्राणी आहे, दिवाभीत ज्याला म्हणतो, त्याला दिवसा दिसत नाही. सूर्यनारायण उगवला की हा आंधळा होतो. तसंच आहे ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान ज्याला नाही तो दिवाभीत म्हणून सांगितला. अशा प्रकारे शिवपरमात्म्याचं महत्त्व सूतजी शौनकादिक मुनीला सांगू लागलेले आहेत. पुढची कथा सूतजींनी चंद्रसेन राजाची सांगितली. चंद्रसेन राजा आणि श्रीकर हा चंद्रसेन नावाचा राजा होता.
तो उज्जैनी नगरीमध्ये राहत होता. महाकालेश्वराची आराधना करायचा हा भक्त होता. आणि आराधना करत असताना तो एकाग्र चित्तानं प्रदोष व्रत करायचा, शिवरात्र व्रत, सोमवार व्रत, शिवाचे व्रत करून शिव आराधना करत आपलं जीवन व्यतीत करत असताना ह्या राजाचा एक दिवसही शिवपूजनाशिवाय गेला नाही. अशी त्याची निष्ठा होती त्या शिवावर, त्या महादेवावर, महाकालेश्वरावर. उज्जैनी नगरीमध्ये असणाऱ्या ज्योतिर्लिंग जो महाकालेश्वर ह्याचे पूजन तो करायचा. त्याचा एक मित्र होता मणिभद्र नावाचा. हा मित्रसुद्धा सात्विक होता. मैत्रीसुद्धा सारख्या लोकांची होते. दुर्जनाची आणि सज्जनाची कधी मैत्री होत नाही. आणि दुर्जनाची जर मैत्री असेल तर तो सुद्धा दुर्जनच आहेस मग. म्हणून मैत्री करताना तपासून करावी. तुझे मित्र 4 मित्र तुझे चोर असतील तर 5वा चोर तूच. म्हणून त्याचा मित्र जो होता तो सज्जन होता, मणिभद्र नावाचा मित्र होता. त्याने एकदा ह्याला भेट म्हणून एक मणी दिला. तो मणी, त्या मण्याच्या प्रभावानं तो मणी इतका श्रेष्ठ होता की त्या मण्याच्या प्रभावामुळं ह्या चंद्रसेन राजाच्या राज्यामध्ये दारिद्र्य राहिलं नाही, दुःख राहिलं नाही, कधी आवर्षण होत नव्हतं, जास्त पाऊसही पडायचा नाही, उन्हामुळेही नुकसान व्हायचं नाही, संतुलन सगळं बरोबर राहायचं असा मणी होता. हा मणी त्या दर्शनानं रोगराई निघून जायची. ह्याच्या राज्यामध्ये सुख समाधान नांदू लागलं आणि ह्या राजाची भरभराट झाली. ह्याच्या लक्ष्मीची वाढ झाली. राजा हा मणी गळ्यामध्ये घालून फिरायचा. त्याच्यामुळे राजा सूर्यासारखा तेजस्वी दिसायचा. राजाचं तेज वाढत चाललेलं होतं. प्रजा राजावर खुश होती, समाधानी होती. आमचा राजा खूप चांगला आहे. आमचा जो पालन करता, आमचा वाली असणारा आमचा राजा खूप चांगला आहे. आमचा सांभाळ आपल्या मुलासारखा करतो, असं तिथले लोक म्हणायचे. असा हा चंद्रसेन राजा राज्य करत असताना काही लोकांना मत्सर वाटू लागला. दुसरे जे राजे होते त्या राजांनी आम्हाला मणी दी म्हणून मागणी केली, विकत मणी दी. तेव्हा राजानं नाही म्हणून सांगितलं. काही राजे फुकटच मागू लागले, काही म्हणू लागले पैसे देऊन दे, पैसे घे मणी. काही म्हणू लागले फुकटच दे, काही म्हणू लागले नाही जर मणी दिलास तर युद्धाला सज्ज हो. अशा प्रकारे राजाला धमकी देऊ लागले. पण राजानं मणी दिला नाही म्हणून अनेक राजे एकत्र मिळाले आणि ह्याच्या राजावर स्वारी केली. स्वारी केल्यामुळं त्याला काळजी वाटू लागली चंद्रसेन राजाला. मणी देऊ तर माझ्या राजाचा विनाश होईल, आणि मणी नाही देऊ तर हे लोक युद्धाला येतील आणि युद्धामध्ये काही चांगलं फळ नसतं. युद्धामध्ये अनेक लोकांचा संहार होईल आणि ती मला नको आहे देवा. म्हणून उज्जैनीच्या महाकालेश्वराची आराधना राजा करू लागला. अनेक राजाने स्वारी केली. प्रधान आणि सैनिक युद्धाला गेलेले होते आणि त्याच दिवशी प्रदोष व्रत होतं. राजा प्रदोषची पूजा करू लागला. महाकालेश्वरच्या मंदिरात जाऊन राजा प्रदोष व्रताचं पूजन करत असताना षोडशोपचारे पूजन करू लागला. आणि तिथंची एक गोपिका आलेली होती. आपल्या 6 वर्षाच्या बाळाला घेऊन बाहेर आली आणि मंदिराच्या समोर उभा राहिली. राजानं अनेक उपचारानं महाकालेश्वराची पूजा करू लागला. जिथून पूजा दिसती तिथंही गोपग्रहीण उभी राहिली आपल्या मुलाला घेऊन. आणि मुलगाही मनोभावानं अत्यंत
लक्ष देऊन तो पूजा बघू लागला. राजाने षोडशोपचारे पूजन केलं. अनेक फुलं, फळं, अनेक समिधा, जेवढं जेवढं पूजेला साहित्य असतं तेवढं महादेवाची पूजा षोडशोपचारे अठ्ठासानं त्या राजानं केलेली. त्या जी गोपगृहिणी होती तिचा जो 6 वर्षाचा बाळ होता त्याने ती पूजा पाहिली. आणि पूजा पाहून पुन्हा ते पूजा पूर्ण झाली, आरती झाली आणि ही गोपिका जी होती ती आपल्या बाळाला कडेवर घेऊन घरी आली. परंतु ह्या बाळानं पूजा बघितलेली होती. त्या बाळाचं नाव श्रीकर असं. त्यानं पूजा बघितली आणि तो घरी आला. आई कामात गुंतलेली आहे आणि तिने लिंगासारखा एक दगड आणला, लिंगाकृती दिसणारा दगड बाहेर शोधून आणला. मातीचीच वेदिका केली, त्याच्यावर त्या शिवलिंग म्हणून तो जो दगड होता त्याची स्थापना केली. आसन टाकलेले पानाचं त्याच्यावर बसला. राजानं जशी जशी पूजा केली तशी तशी बारकाईनं ह्या श्रीकरानं बघितलेली होती. तो तशीच पूजा करू लागला. कोणतंही ज्ञान नव्हतं, कोणताही मंत्र ठाऊक नव्हता आणि हा पाषाणच घेतला आणि त्याची पूजा करू लागला. गवताचे फुलं आणले, गवताचेच पानं आणले झाडाचे तोडून आणि बेल म्हणून बिल्वपत्र समर्पयामी म्हणून तो वाहू लागला. गवताचे फुलं वाहू लागला आणि अक्षदा म्हणून वाळू आणली बाहेरची आणि अक्षदा म्हणून वाहू लागला. मातीच उधळू लागला आणि अशा प्रकारे ह्या श्रीकरानं गोपबाळानं पूजन केलं आणि डोळे झाकले आणि मानस पूजा करू लागला. मन एकाग्र केलेलं आहे आणि मानस पूजामध्ये तो दंग होऊन गेला. मानस पूजा म्हणजे मनानंच पूजा करावी. तिथले बाहेरचं साहित्य काहीच नसतं. मनाचंच अंतकरणाचं जी निर्मळ जल आहे, डोळे झाकावं आणि फक्त चितावं मनामध्ये. मी ईश्वराला आसन टाकलंय, त्याच्यावर ओंकार स्वास्तिक काढले, त्याच्यावर पिंड स्थापित केली आणि मी मनाचंच जल तिथं आणले. अभिषेक केला आहे माझ्या त्या महादेवाला. बेल आणला आहे टोपलं भरून, ती बेल वाहिला आहे. अनेक शुभ्र फुलं आणले, ते वाहिले, हार वाहिले, अनेक द्रव्य सुवासिक द्रव्य अत्तर वाहिलं, सुवासिक पुष्प वाहिले. अशा प्रकारे मनातच चितायचं. अशा प्रकारे तो मानस पूजा करू लागला. हात जोडलेले आहेत आणि आईनं हाक मारली, श्रीकरा म्हणून हाक मारली. तेव्हा तो मानस पूजेमध्ये रंगून गेलेला होता. आईनं मारलेली हाक त्याला काही ऐकू आली नाही. त्याचा अंतर्मुख झालेली होती वृत्ती त्याची. तेव्हा आईनं 2-3 हाका मारल्या त्या गोपगृहिणीनं, परंतु हा आलाच नाही. कुठे म्हणून आई उठून बघायला आली, बघू लागलेली आहे हा कुठं आहे म्हणून. तर एका घरामध्ये शून्यग्रही म्हणजे जिथं कुणीच नाही, शांत आहे, अशा घरामध्ये तो बसलेला होता आणि दगडाचं शिवलिंग समोर ठेवून पूजा करू लागलेला होता. गतिकाच धुळून तो आई म्हणू लागली, काय करतोस हे, उठ. परंतु तो जागा झाला नाही. आईनं त्याच्या हाताला धरून उठविलं, काय मांडलंस हे ढोंग म्हणून ती पूजा विदारून फेकून दिली. डोळे उघडून बाळानं बघितलं तर पूजा विदारलेली आहे. सगळी पूजा विस्कटून टाकलेली आहे आईनं. काय मांडलंस ही, चल, कितीदा हाक मारली तर तुला ऐकायला येत नाही का. अशा प्रकारे आईनं त्याची पूजा सगळी विदारून दिली. डोळे उघडले आणि त्यानं जो पाषाणाकृती शिवलिंग स्थापित केलं होतं ते हृदयाशी धरलं आणि मोठमोठ्यानं बाळ रडू लागला, माझा देव, माझा देव म्हणून. त्यावेळेस आई चल म्हणू लागली, हा आलेला नाही, रडू लागला. आई रागत गेली आणि आपल्या बस नको जीव म्हणून आपल्या घरामध्ये जाऊन त्या झोपडीमध्ये जाऊन बाज होते त्या बाजावर झोपली. हा बाळ अंतकरणापासून दृढ भक्तीनं शिवाला हाक मारित होता. शिव प्रकट झाले आणि बाळाला
उचलून घेतला आणि सांगितलेले काय पाहिजे माग. तेव्हा पहिलं वरदान त्या श्रीकरानं मागितलं, देवा पहिलं मागणं माझं ही आहे की माझ्या आईनं पूजेचा भंग केला तुझ्या, ते माझ्या आईला माफ कर. माझ्या आईचा गुन्हा पोटात घाल आणि माझ्या आईला माफ कर. अशा प्रकारे आधी आईसाठी पहिलं वरदान मागितलेलं आहे. पुन्हा त्या ईश्वराला मागितलं, महादेवाला मागितलेलं आहे, देवा मला काहीही नको, तुझ्या चरणाची भक्ती दे. अशा प्रकारे मागणं मागितलं, परंतु ईश्वर न मागता देतो. देवाचा स्वभाव असा आहे बघा, मागत त्याला देत नाही आणि जो मागत नाही त्याला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याचं जी झोपडी होती ते रत्नखचित मंदिर झालेले, रत्नखचित असा महाल झाला. शिव प्रगट होऊन त्याला आशीर्वाद दिला. तिथंच हनुमंत प्रगट झाले. हनुमंताने त्या श्रीकराला दीक्षा दिली आणि आई जी होती तिला उठवायला गेला तर आई रत्नखचित पलंगावर झोपलेली होती. तिला उठून बघितलं तर रत्नाचा महाल झालेला होता. शिवकृपेचा प्रभाव हा सगळीकडं दिसू लागला आणि हनुमंतजी रुद्र अवतार, 11 रुद्राचा अवतार असणाऱ्या हनुमंतांनी ह्या श्रीकराला दीक्षा दिली. दीक्षा देऊन पावन केलेलं आहे आणि महादेवानं आशीर्वाद दिला, तुझ्या 8व्या पिढीमध्ये नंद नावाचा गोप जन्माला येईल आणि त्याच्या पोटी प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असणारा श्रीकृष्ण परमात्मा जन्म घेईल आणि हा परमात्मा पांडवाचं रक्षण करील, कौरवाचं मर्दन करील, कंस चाणूराला मारील, शिशुपालाला मारील, भक्ताचं रक्षण करेल, भूमीचा भार कमी करेल. अशा प्रकारे वरदान दिलं. आणि हेच नंद राजा जे होते ते श्रीकराचे वंशज होते, 8व्या पिढीचे वंशज होते आणि ह्यांच्या पिढीमध्येच कृष्ण भगवंतानं जन्म घेतला. असा हा श्रीकराचा महिमा ह्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. हा अध्याय जो श्रवण करील त्याला पठन केल्याच्या सर्व पुण्याची प्राप्ती होते, इच्छा पूर्ण होतात, कामना पूर्ण होतात. आपल्या मनामध्ये जे इच्छा आहे ते धरून जर ह्या अध्यायाचं श्रवण केलं किंवा वाचन केलं, पठन केलं तरीसुद्धा सगळ्या इच्छा त्याच्या पूर्ण होतात. असा हा शिव महिमा सांगितलेला आहे आणि असा हा 4था अध्याय ह्या शिवलीला अमृतमध्ये वर्णन केलेलं आहे. माझी जर माहिती आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा.